हॅलो अँड वेलकम बॅक टू BMS प्राण चॅनल. आज आपण पाठाचं पाहणार आहे द्रव्यगुणमधलं. तर हे पॉईंट्स आहे, याच्यानुसार पाहू. तर गण, पाठाचं गण कोणतं आहे? तर चरक, सुश्रुत आणि भावप्रकाशनुसार. चरकांनी पाठाला ज्वरहरमध्ये ठेवलं आहे, ज्वरहर, संधानीय आणि स्तन्य शोधनमध्ये. सुश्रुतांनी त्यांना आरगवदादी, पिप्पल्यादी, पटोलादी, बृहत्यादी, अंबष्ठादी आणि मुस्तादीमध्ये. तर याच्यातले लक्षात कोणते राहते? पाठा आहे तर प पासून पिप्पल्यादी आणि पटोल्यादी लक्षात राहते. त्याच्यानंतर अंबष्ठादी हे एक त्याचं पर्याय नाव म्हणून पण येणार आहे, म्हणून अंबष्ठादी हे पण लक्षात राहते. भावप्रकाश निघंटुनी त्याला गुडूच्यादी वर्गामध्ये ठेवला आहे. त्याच्यानंतर त्याचं कुल कोणतं आहे? तर कुल गुडूची कुल आहे. फॅमिली मेनिस्पर्मियासिया. त्याचं लॅटिन नेम तर ते आहे सिझॅम्पेलोस पेरियारा बेसोनिम. पाठा का बरं म्हणतात? का बरं की तो वाणी स्पष्ट करते आणि गुणांनी प्रशंसनीय आहे, म्हणून पाठा म्हणतात. त्याचे पर्याय प्राचीना. प्राचीनामध्ये ईस्ट साईडकडे मिळते म्हणून. अविद्रू कर्णिका. त्याचे जे पर्ण असतात ते शिल्डच्या शेपमध्ये असतात म्हणून. त्रिशिरा. त्याच्यात 3 प्रॉमिनंट वेन्स असतात त्याच्या पानात, म्हणून. त्याच्या पानाचं शेप असं शिल्ड टाईप असते, जे दसऱ्याला आपण पानं वापरतो त्या टाईप. राकाष्ठीला म्हणजे त्याच्या अंदर एक सीड असते. अंबष्ठा. तर अंबष्ठादी आपण पाहिलं होतं, ते गण सुश्रुतांनी सांगितलं होतं, तर त्याच्यावरून ते पर्याय लक्षात राहते की अंबष्ठा म्हणजे स्तंभक. वरतिक्ता. तिक्त रसात्मक आहे म्हणून वरतिक्ता. पिलूफला. दीपनी. तिक्तपुष्पा. बृहत्तिक्ता. रसा. अतिसार नाशिनी. अतिसारचा नाश करते म्हणून. मालवी आणि पापचेलिका. पापचेलिका म्हणजे रोगहर आहे म्हणून. हे झाले त्याचे पर्याय. पर्यायामध्ये प्राचीना, अविद्रुकर्णिका, त्रिशिरा, राकाष्ठीला, अंबष्ठा हे वरतिक्ता वगैरे तिक्त रसामुळे, आणि पिलूफला मीन्स येल्लो कलरचे फ्लावर्स आहे म्हणून. त्याचा रस. तर रस कटू तिक्त, गुण लघु तीक्ष्ण, विपाक कटू आणि वीर्य उष्ण आहे. दोषघ्नता. आता उष्णवीर्याचं आहे, उष्णवीर्याचं म्हणून वातघ्न आहे, आणि कटू तिक्त लघु तीक्ष्ण कटू विपाक यामुळे तो कफघ्न आहे. प्रमुख कार्य आणि उपयोग. तर याचा प्रमुख कार्य तो दीपन आहे, तर दीपन करते म्हणून अग्निमांद्यामध्ये, अग्निमांद्य, अजीर्ण, अतिसार, कृमिघ्न हे त्याचे प्रमुख कार्य आहे. त्याच्यानंतर शूल, ज्वर, छर्दी, कुष्ठ, अतिसार मेन कारण आहे. कृमी, अग्निमांद्य आणि अजीर्ण हे मेन आहे. अतिसार, कृमी, अग्निमांद्य आणि अजीर्ण. बाकी अजून दाह, हृदरोग, कंडू, विष, श्वास, गुल्म, व्रण, ग्राही आणि स्तन्यदुष्टी. त्याच्यानंतर त्याचं उपयुक्तांग. तर उपयुक्तांग त्याचं मूळ आहे आणि कांडसुद्धा आहे. मूळ आणि कांड. आमयिक प्रयोग. तर आमयिक प्रयोगमध्ये काही पण म्हणजे लिहिता येते, जसं आता सांगितलं अग्निमांद्यात, अतिसारमध्ये, ज्वरामध्ये, छर्दीमध्ये, तर हे लिहून टाकायचं. इथे दिलेले आहे. लवणमेहामध्ये पाठानी अग्रू, अतिसारात पाठांदही, अतिसारातमध्ये पाठा, हिंग, मुस्ता, पंचकोल हे वेगवेगळे आहे त्याचे. त्याच्यानंतर केमिकल कॉन्स्टिट्यूशन. तर त्याच्यात आहे हायॅटिन, हायॅटिनिन, हायॅटिडाईन, बार्बेरिन, सायक्लियानाईन. त्याचं एक प्रकार आहे सांगितलेला, म्हणजे व्हेरायटीजमध्ये पाठा आणि राजपाठा. तर राजपाठाचं जे लॅटिन नेम आहे ते आहे सायक्लिया पेल्टाटा, त्याच्यावरून ते लक्षात ठेवायचं केमिकल कंपोजिशन. बाकी तर हायॅटिन, हायॅटिनिन, हायॅटिडाईन, क्वर्सिटॉल, स्टिरॉल, सॅपोनिन. त्याची मात्रा. तर चूर्ण 1 ते 3 ग्राम आणि क्वाथ 5 to 100 ml. त्याचे कल्प. तर पाठादी चूर्ण, कूटजाष्टक्वाथ आणि गंगाधर चूर्ण. व्हेरायटीज PV शर्मानी सांगितलेले आहे पाठा आणि राजपाठा. कायदे निघंटुनी सांगितलेलं आहे पाठा आणि कुचेलिका. त्याच्यानंतर पर्याय पाहिले होते आपण, त्यामध्येच हिंदीमध्ये त्याला पाढा किंवा पाढी म्हणतात आणि मराठीत पहाडवेल म्हणतात.